हॅलो स्टुडंट्स. आपण वर्गामध्ये मेरिस्टेमॅटिक टिश्यू हा जो मुद्दा आहे दुसरा तो समजून घेत होतो. अ, यामध्ये आपण त्याचे प्रकार काल पाहिलेले आहेत. क्लासिफिकेशन ऑफ मेरिस्टेम बेस्ड ऑन ओरिजिन. देर आर थ्री टाइप्स ऑफ मेरिस्टेम्स: प्रो मेरिस्टेम, देन प्रायमरी मेरिस्टेम अँड सेकंडरी मेरिस्टेम. म्हणजे त्यांचं ओरिजिन काय आहे, मूळ कोणतं आहे, त्यानुसार हे तीन प्रकार आहेत. बेस्ड ऑन देअर पोझिशन इन द प्लांट बॉडी, वनस्पतीमध्ये ते कुठे आढळतात त्यानुसार जे प्रकार आहेत त्यामध्ये अपायकल मेरिस्टेम, देन इंटरकॅलरी मेरिस्टेम अँड लॅटरल मेरिस्टेम. These are the three types of meristems based on position and based on their function. ते कोणत्या प्रकारचं कार्य करतात त्यानुसार सुद्धा तीन प्रकार आहेत: प्रोटोडर्म, प्रोकॅम्बियम and ground meristem. So these are the types of meristematic tissues based on their origin, their position, and based on their function. First, based on their origin, meristems are of three types. First one is primordial meristem or primary meristem. It is also called as embryonic meristem. याला एम्ब्रियोनिक मेरिस्टेम असंही म्हटलं जातं. तर ज्यांच्यात विभाजित होण्याची क्षमता आहे ते आहे मेरिस्टेम, आणि एम्ब्रिओमध्ये असणारा मेरिस्टेम म्हणजे एम्ब्रियोनिक मेरिस्टेम. हे जे प्रायमॉर्डियल किंवा प्रोमेरिस्टेम आहे त्याला एम्ब्रियोनिक मेरिस्टेम असंही म्हटलं जातं. तर हे कुठे असतं तर इट युजली ऑक्युपाईंग ए व्हेरी मायन्यूट एरिया, खूप छोट्याशा जागेमध्ये. आणि कुठे तर ऍट द टीप ऑफ द रूट अँड शूट, म्हणजे मुळाच्या किंवा खोडाच्या टोकाच्या भागामध्ये हे मेरिस्टेम असतात. तर इथे शेजारी हा जो फोटोग्राफ दिसतोय यामध्ये बघा, ते हे मेरिस्टेम लेबल केलेलं आहे. तर हे मेरिस्टेम कुठे आहे? शूट अपेक्स म्हणजे फांदीच्या टोकाच्या भागात, त्या टोकाच्या भागामध्ये हा जो सुरुवातीचा भाग दिसतोय इथे सगळा, तर इथे जे काय आहे हे मेरिस्टेम त्याला म्हटलेलं आहे. दुसरा जो प्रकार आहे बघा, प्रायमरी मेरिस्टेम. हे प्रायमरी मेरिस्टेम जे आहे इट ओरिजिनेट्स फ्रॉम द प्रायमॉर्डियल मेरिस्टेम. जे प्रायमॉर्डियल मेरिस्टेम आहे त्यापासूनच हे विकसित होतं. इट ऑकर्स इन द प्लांट बॉडी फ्रॉम द बिगिनिंग ऍट द रूट अँड शूट अपायसिस. आता प्रायमॉर्डियल मेरिस्टेमला आपण काय म्हणतो, एम्ब्रियोनिक मेरिस्टेम. एम्ब्रिओ मध्ये काय असतात तर एम्ब्रिओचा जो ऍक्सिस आहे त्याचा एका टोकाला रॅडिकल असतं, दुसऱ्याला फ्लिम्युल. रॅडिकलची ग्रोथ झाल्यामुळे रूट तयार होतं, प्रायमरी रूट. नंतर मग त्यापासून एक रूट सिस्टीम फॉर्म होते. फ्लिम्युल रिजन मध्ये असणारे जे मेरिस्टेम आहे त्याच्यामध्ये ग्रोथ झाल्यामुळे, तिथे सेल डिव्हिजन झाल्यामुळे त्यापासून जो एरियल पार्ट प्लांट बॉडीचा डेव्हलप होतो दॅट इज शूट. ह्या रूट आणि शूटच्या अपेक्स मध्ये असणारं मेरिस्टेम, तर दॅट इज प्रायमरी मेरिस्टेम. आणि ते ते रूट आणि शूट तयार होताना पासूनच त्या भागांमध्ये ते असतात, म्हणजे फ्रॉम द बिगिनिंग. आता इथे असणारे जे सेल्स आहेत दे आर द डिवायडिंग सेल्स. त्यांच्यातही विभाजित होण्याची क्षमता आहे. अँड डिफरंट परमनंट टिश्यूज आर प्रोड्यूस फ्रॉम द प्रायमरी मेरिस्टेम. प्रायमरी मेरिस्टेम जे आहे त्यापासून वेगवेगळ्या प्रकारच्या परमनंट टिश्यूज तयार होतात, ज्यामध्ये पॅरेनकायमा आहे, कोलेनकायमा आहे, स्क्लेरेनकायमा आहे, झायलेम फ्लोएम टिश्यूज आहेत. तर ह्या अशा वेगवेगळ्या प्रकारच्या परमनंट टिश्यू. नेक्स्ट इज सेकंडरी मेरिस्टेमॅटिक टिश्यू. इट डेव्हलप्स फ्रॉम लिव्हिंग परमनंट टिश्यू. जे लिव्हिंग परमनंट टिश्यूज आहेत जसे की पॅरेनकायमा, त्यापासून ही मेरिस्टेमॅटिक टिश्यू तयार होते. परमनंट टिश्यू जे आहेत त्या मेरिस्टेमॅटिक टिश्यू पासूनच तयार होतात. मेरिस्टेमॅटिक टिश्यू मधल्या काही सम सेल्स लूज देअर ॲबिलिटी टू डिवाइड. त्यांची विभाजित होण्याची क्षमता ते गमावून बसतात. दे गेट डिफरन्शिएटेड टू परफॉर्म डिफरंट फंक्शन्स अदर दॅन डिव्हिजन. विभाजित होण्याच्या क्षमतेऐवजी इतर महत्वाची कार्य करण्यासाठी त्या डिफरन्शिएट होतात. असे जे काही परमनंट टिश्यूज आहेत त्या पुढच्या वाढीच्या अवस्थेमध्ये, during their latter stages of the plant growth, they develop this secondary meristematic tissue. Hence, this is called as secondary meristem. This tissue occurs in the mature regions of root and shoot of many plants. जिथे परिपक्व भाग आहेत मूळ आणि खोडामध्ये, तर त्या भागांमध्ये हे सेकंडरी मेरिस्टेम आढळतात. आणि पोझिशन, त्यांचं जे ठिकाण आहे ते कुठे आहे त्यानुसार त्यांचा जो प्रकार आहे बेस्ड ऑन पोझिशन, दे आर द लॅटरल मेरिस्टेम्स. म्हणजे इट इज ऑलवेज लॅटरल टू द सेंट्रल ऍक्सिस इन द पोझिशन. त्यामध्ये काय काय आहे तर फॅसिक्युलर कॅम्बियम आहे, इंट्राफॅसिक्युलर कॅम्बियम आहे आणि कॉर्क कॅम्बियम आहे. हे तीन प्रकार आहेत. आता इथे शेजारी हे जे काही डायग्राम दिसते बघा, त्यामध्ये हा खोडाचा भाग दाखवलेला आहे.
इथं दिसतंय शूट अपेक्स. त्याच्या खाली तो एक कट घेतलेला आहे आणि त्या कट घेतलेला जो पार्ट आहे त्यामध्ये इंटरनल अरेंजमेंट कशी आहे टिश्यूची ती दिसते. तर बाहेरून एपिडर्मिस आहे, त्यानंतर कॉर्टेक्स आहे, त्याच्यात आतमध्ये मग पाहिलं तर जे ब्राऊन कलर मध्ये दिसतंय ते आहे व्हॅस्क्युलर बंडल, ज्यामध्ये बाहेरच्या बाजूने जे आहे ते प्रायमरी फ्लेम आहे, त्यानंतर व्हॅस्क्युलर कॅम्बियम आहे, प्रायमरी झायलेम आहे आणि व्हॅस्क्युलर बंडलच्या आतमध्ये हा जो रिजन आहे दिस इज फिफ्थ रिजन. त्यानंतर इकडे जर पाहिलं थोडं खाली जर कट घेतला तर आणखी थोडस मॅच्युरिटी त्या ठिकाणी दिसते. तिथं हा जो व्हॅस्क्युलर बंडल आहे तो बघितला आणि इकडचा व्हॅस्क्युलर बंडल बघितला तर त्यामध्ये आपल्याला फरक दिसेल. काय दिसतंय तर इथे प्रायमरी फ्लोएम आहे, तसंच सेकंडरी फ्लोएम सुद्धा आहे, म्हणजे सेकंडरी टिश्यू इथं तयार झालेली आहे. त्यानंतर व्हॅस्क्युलर कॅम्बियम आहे, सेकंडरी झायलेम आहे आणि प्रायमरी झायलेम आहे. म्हणजे वरचा जो भाग आहे टोकाचा तो कसा यंग आहे, कोवळा आहे. हं. हळूहळू खाली जसं जाऊ आपण या स्टेप मध्ये तसं डिफरन्सिएशन आणि मग पुढे मॅच्युरिटी म्हणजे परिपक्वता आपल्याला त्या ठिकाणी दिसून येते. आता वरच्या ह्या भागात जर कट घेतला तर तिथं फक्त आपल्याला प्रायमरी म्हणजे काय व्हॅस्क्युलर बंडल आहे तो दिसतो. मग त्यामध्ये प्रायमरी फ्लेम, प्रायमरी झायलेम आणि व्हॅस्क्युलर कॅम्बियम एवढे भाग दिसतात. पुढे थोडंसं खाली जाऊन कट घेतला तर तिथे मॅच्युरिटी दिसते, परिपक्वता आलेली दिसते, ज्यामध्ये आपल्याला प्रायमरी झायलेम आणि फ्लेम बरोबर सेकंडरी झायलेम फ्लेम देखील तयार झालेले दिसतात. आणखी खाली जाऊन जर बघितलं आपण तर इकडे कॉर्क कॅम्बियम जे आहे त्याचा जो काही एरिया आहे तो छोटा आहे, कमी आहे. इथे वर जे आहे ते इथं फक्त एपिडर्मिस आहे. इथं काही कॉर्क कॅम्बियम तयार झालेला नाही. इथे कॉर्क कॅम्बियम तयार झालेलं आहे. ते पण सेकंडरी टिश्यू मध्येच त्या ठिकाणी मिळेल. आणखी पुढे जर गेलं आता इथं म्हटलंय 2 इयर्स ग्रोथ, 2 वर्षानंतरची जी वाढ आहे त्यामध्ये बघा इथे म्हटलंय फर्स्ट इयर आणि सेकंड इयर, पहिल्या वर्षापर्यंतची ग्रोथ आणि दुसऱ्या वर्षाची ग्रोथ. यामध्ये काय दिसतंय बार्क म्हणजे झाडाच्या खोडावर एक मजबूत अशी साल तयार झालेली दिसते की ज्यामध्ये कॉर्क आहे, कॉर्क कॅम्बियम आहे, सेकंडरी फ्लेम आहे, व्हॅस्क्युलर कॅम्बियम त्या ठिकाणी दिसतंय आणि सेकंडरी झायलेम त्यामध्ये दिसतंय. त्यामध्ये फ्लोएम टिश्यू देखील आहे, सेकंडरी झायलेम देखील आहे. इथे कॉर्क कॅम्बियम जे आहे ते विकसित झालेलं दिसतं. ठीक आहे. तर हे सेकंडरी टिश्यू जे आहेत आपल्याला यामध्ये तयार झालेल्या दिसतात. त्यानंतर बेस्ड ऑन द पोझिशन अपायकल मेरिस्टेम आहे, इंटरकॅलरी मेरिस्टेम आहे आणि लॅटरल मेरिस्टेम आहे. तर बघा इथं शेजारी ही जी डायग्राम दिसते तुमच्या पुस्तकातली डायग्राम आहे, यामध्ये इथे अपायकल मेरिस्टेम म्हटलेलं आहे. ह्या बाजूला जी काही डायग्राम दिसते ती शूट अपेक्षी आहे आणि इकडे हे रूट अपेक्षी आहे, मुळाचं टोक. तर ह्या जो ग्रे केलेला पोर्शन आहे हा टोकाचा भाग किंवा हा मुळाचा टोकाचा भाग. तर या टोकाच्या भागांमध्ये काय दिसतात तर अपायकल मेरिस्टेम्स दिसतात. अपेक्स याचा अर्थ टोकाचा भाग. त्यानंतर इथे मध्ये जे दाखवलेलं आहे इथे एक हा नोड आहे आणि इथे आणखी एक दुसरा नोड आहे. ह्या वरच्या नोडच्या खाली इथे आणि खाली असणाऱ्या नोडच्या वर म्हणजे आयदर ऍट द बेस ऑफ द नोड और ऍट द टॉप ऑफ द नोड देर इज अ इंटर कॅलरी मेरिस्टेम. आणि लॅटरल मेरिस्टेम म्हणजे काय तर बघा इथे हे लॅटरल मेरिस्टेम दिसतंय. म्हणजे आपण जर पाहिलं तर हा समजा सेंट्रल ऍक्सिस जर या प्लांटचा कन्सिडर केलं तर सेंट्रल ऍक्सिसच्या बाजूने असणारे मेरिस्टेम म्हणजे लॅटरल मेरिस्टेम. पोझिशन नुसार टोकाला असणारे अपायकल आहे, नोड्सच्या मध्ये असणारे इंटरकॅलरी आहे आणि सेंट्रल ऍक्सिसच्या बाजूने असणारे जे आहेत त्यांना लॅटरल मेरिस्टेम्स म्हटलेले आहे. पहिला जो प्रकार आहे अपायकल मेरिस्टेम, इट इज प्रोड्युस्ड फ्रॉम कशापासून तयार झाले तर इट इज प्रोड्युस्ड फ्रॉम प्रोमेरिस्टेम अँड इट फॉर्म्स ग्रोईंग पॉइंट्स ऑफ द अपायसिस. म्हणजे हे प्रोमेरिस्टेम पासून तयार होतात आणि जे ज्या भागांमध्ये वाढ दिसते अशी जी टोकं आहेत मुळांची आणि खोडांची आणि ज्या खोडावर इतर ज्या लॅटरल ब्रांचेस असतात त्यांची, तर ती जी आहेत त्या ठिकाणी हे अपायकल मेरिस्टेम आपल्याला बघायला मिळतं. आता याचं काम काय तर इट ब्रिंग्स अबाउट इन्क्रीज इन द लेंथ. म्हणजे बघा टोकाच्या भागामध्ये ज्या पेशी आहेत या भागांमध्ये असणाऱ्या पेशी तर त्यांच्यामध्ये डिव्हिजन झाल्यामुळे तिथं पेशींची संख्या वाढते आणि परिणामी तो टोकाचा भाग वरच्या दिशेने वाढत जातो, खोडाचा किंवा मुळाचा खालच्या दिशेने, म्हणजे त्याची लांबी वाढते. म्हणजे इन्क्रीज इन लेंथ ऑफ प्लांट बॉडी विच इज कॉल्ड एज अपायकल इनिशियल्स. शूट अपायकल मेरिस्टेम इज टर्मिनल इन पोझिशन. शूट अपायकल मेरिस्टेम जे आहे ते अगदी टोकाला असतं, व्हेअरएज इन रूट इट इज सब टर्मिनल. सब टर्मिनल असं का म्हटलंय तर मुळाच्या टोकाला एक प्रोटेक्टिव्ह कॅप असते, जे मेरिस्टेम आहे त्याचं संरक्षण व्हावं, कारण मूळ
जमिनीमध्ये वाढत जातं, मातीमध्ये वाढत जातं आणि तिथे फ्रिक्शन, घर्षणाची प्रक्रिया झाल्यामुळे टोकाच्या भागात जर मेरिस्टेम असेल तर ते मेरिस्टेम कालांतराने नष्ट होऊ शकतं. तर त्याचा बचाव होण्यासाठी तिथे मुळाच्या टोकाला काय असते, रूट कॅप असते आणि रूट कॅपच्या मागे असणारा भाग जो आहे तिथे मेरिस्टेम असतं, म्हणून त्याला सब टर्मिनल म्हटलेलं आहे. इट इज लोकेटेड बिलो द root cap. Then second type is intercalary meristematic tissue. It is present in the top or base area of the node. इथं हा आयदर हा बेस नोडचा बेस आहे वरच्या किंवा खाली असणाऱ्या नोडचा टॉप आहे, तर त्याच्या भागामध्ये असणारं मेरिस्टेम त्याला इंटरकॅलरी मेरिस्टेम म्हणायचंय. देअर ऍक्टिव्हिटी इज मेनली सीन इन मोनोकॉट्स. हे जे इंटरकॅलरी मेरिस्टेम आहे त्यांची ऍक्टिव्हिटी मोनोकॉट्स मध्ये आपल्याला जास्त बघायला मिळते. दीज आर शॉर्ट लिव्ह, त्यांचा कालावधी जो आहे, लाईफ स्पॅन आहे तो कमी आहे, कमी कालावधीसाठी त्या ऍक्टिव्ह त्या ठिकाणी राहतात. देन नेक्स्ट इज लॅटरल मेरिस्टेम. इट इज प्रेझेंट अलॉंग साइड्स ऑफ द सेंट्रल ऍक्सिस. सेंट्रल ऍक्सिस जो आहे, बघा इथे हे हे जे आहेत हे लॅटरल मेरिस्टेम्स आहेत. ही रेड लाईन जी दिसते ती समजा सेंट्रल ऍक्सिस आहे ह्या प्लांटचा किंवा स्टेमचा, तर त्याच्या दोन्ही बाजूने त्या ठिकाणी हे मेरिस्टेम दिसतात. तर इट प्रेझेंट अलॉंग द साइड्स ऑफ द सेंट्रल ऍक्सिस ऑफ ऑर्गन्स. इट टेक्स पार्ट इन इन्क्रीजिंग गर्थ ऑफ द स्टेम ऑर रूट. झाडाच्या खोडाचा किंवा मुळाचा जो घेर वाढतो, तर तो घेर वाढण्यामध्ये ज्या टिश्यूमुळे तो वाढतो, तर ते म्हणजे लॅटरल मेरिस्टेम. त्याचं उदाहरण काय तर इंट्राफॅसिक्युलर कॅम्बियम म्हणजे व्हॅस्क्युलर कॅम्बियम आपण ज्याला म्हणतो. तर त्या कॅम्बियममुळे काय होतं, त्या ठिकाणी सेकंडरी ग्रोथ, सेकंडरी झायलेम फ्लेम जे आहे ते डेव्हलप होतात आणि त्याच्यामुळे खोडाचा घेर किंवा मुळाचा जो घेर आहे तो वाढतो. इट इज फाउंड इन व्हॅस्क्युलर बंडल्स. म्हणजे व्हॅस्क्युलर बंडल मध्ये हे इंट्राफॅस्क्युलर कॅम्बियम आढळतं. हे कोणामध्ये आढळतात तर जिम्नोस्पर्म्स मध्ये आढळतात आणि अँजिओस्पर्म्स मध्ये जे डायकॉट आहेत त्यांच्यामध्ये आढळतात. मोनोकॉट्स मध्ये हे आढळत नाही. मोनोकॉट्स मध्ये झायलेम फ्लोएम असतात परंतु कॅम्बियम मात्र अब्सेंट असतं, हे म्हणून मोनोकॉट्स मध्ये आपल्याला सेकंडरी ग्रोथ दिसत नाही. देन थर्ड क्रायटेरिया फॉर क्लासिफिकेशन इज फंक्शन, अँड बेस्ड ऑन फंक्शन मेरिस्टेम्स आर ऑफ थ्री टाइप्स: प्रोटोडर्म, देन प्रोकॅम्बियम अँड ग्राउंड मेरिस्टेम. आता प्रोटोडर्म यामध्ये आपण जर शब्दाची फोड पाहिली तर प्रो टू डर्म, यामध्ये प्रो म्हणजे प्रिमिटिव्ह अगोदर, टू डर्म यामध्ये डर्मा हा शब्द येतो. डर्मा मीन्स स्किन, सर्वात बाहेरून असणारी त्वचा. ती बाहेरची त्वचा तयार करणारा जे आहे ते प्रोटोडर्म. यंग ग्रोईंग रिजन्स द प्लांट्स हॅज प्रोटोडर्म. ज्या भागांमध्ये यंग ग्रोईंग रिजन्स आहेत तिथे हे प्रोटोडर्म दिसतात. यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर इथे हे प्रोटोडर्म लेबल केलेले बघा. तर हा जो पेशींचा बाहेरचा लेअर आहे बघा, मी हायलाइट करतोय, हा बाहेरचा लेअर, एकच थर जो पेशींचा आहे त्यापासून पुढे एपिडर्मिस फॉर्म होतं. त्या एपिडर्मिसच्या अगोदर असणारा पेशींचा थर ज्यापासून एपिडर्मिस तयार होणार आहे दॅट इज प्रोटोडर्म. ठीक आहे. आता हे सर्वात बाहेरून असल्यामुळे त्याचं फंक्शन काय आहे तर इट फॉर्म्स द प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग, म्हणजे प्रोटेक्शन हे त्याचं कार्य आहे. मग प्रोटेक्टिव्ह कव्हरिंग जे तयार होतात त्यामध्ये काय येतं, एपिडर्मिस येतं. मग आता समजा इथे आपण जर ही डायग्राम पाहिली तर यामध्ये सर्वात बाहेर असणारा जो हा लेअर आहे, दिस इज एपिडर्मिस. ठीक आहे. आता इथं जर आपण हा सेक्शन पाहिला, परत हा वरच्या टोकाच्या भागातला हा इथं सेक्शन दाखवलेला आहे, तर तिथं अपायकल मेरिस्टेम आहेत, म्हणजे एकसारख्या पेशी आहेत तिथं ज्या फक्त डिवाइड होण्याची क्षमता दाखवतात. थोडस खालच्या भागामध्ये जर कट घेतला तर तिथं आपल्याला थोडस डिफरन्सिएशन पाहायला मिळतं. मग त्यामध्ये आपल्याला प्रायमरी व्हॅस्क्युलर बंडल तयार झालेला दिसतो. यामध्ये सर्वात बाहेरून असणारा जो पेशींचा थर आहे दॅट इज प्रोटोडर्म. त्याच्या मध्ये हे जे काही छोटे छोटे पिवळे डॉट दाखवलेले तर त्याला प्रोकॅम्बियम म्हटलेलं आहे. आणि मग बाकीचा उर्वरित सगळा जो भाग आहे तर दॅट इज ग्राउंड मेरिस्टेम. त्याला ग्राउंड मेरिस्टेम म्हणायचंय. तर ग्राउंड मेरिस्टेम जे आहे इट फॉर्म्स द स्ट्रक्चर लाईक कॉर्टेक्स, एंडोडर्मिस, पेरिसायकल, मेड्युलरी रेज, पिथ. तर हे पार्ट्स जे आहेत त्याला मॅच्युअर एक सेक्शन आपण पाहतो बघा. समजा इथं हा मॅच्युअर रिजन आहे, तर यामध्ये जे काही एपिडर्मिस आहे, त्याच्या खाली जो कॉर्टेक्सचा रिजन असेल, आतमध्ये जे व्हॅस्क्युलर बंडल आहे त्यांच्या मधला जो गॅप आहे तिथं पॅरेन्कायमा टिश्यू असतात ज्याला मेड्युलरी रे म्हणतात, किंवा मधला जो काही सेंट्रल पोर्शन आहे दॅट इज पिथ. तर अशा वेगवेगळ्या भागांमधल्या ज्या टिश्यूज आहेत, कॉर्टेक्स, इंडोडर्मिस, पेरिसायकल, मेड्युलरी रेज आणि पिथ, ते ह्या भागांमध्ये जे आहे ते ग्राउंड मेरिस्टेम त्याला म्हटलं जातं. किंवा त्यापासून हे, या ग्राउंड मेरिस्टेम पासून हे पार्ट्स हे विकसित होतात, ह्या टिश्यूज विकसित होतात. ठीक आहे.
तर इथे हा मेरिस्टेमॅटिक टिश्यूचा जो मुद्दा आहे तो संपतोय.